का म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आणि हे बारकी बोर आई वडिलांच्या पाय पडणार का? पडणार म्हण का? हो काय हो? पाया पडत जा. आणि इथे कीर्तना सुना आलेत का? सुना सुना आल्यात का? तुम्ही काही बोल ना, मग तुम्ही बधीर झाले आता. तुम्हाला काय ओ सुना आलेत का? सर्वांच्या सुना. तुम्ही आता 2-3 दिवसात एक ठका पकडलाय. सासू सासरे नको. सासू सासऱ्याच्या घरात राहायला लाज वाटत नाही, त्यांची जमीन विकून घ्यायला लाज वाटत नाही, त्यांची सेवाच करायला काय दुखणं आलं बुवा. अय सुना थोडं बसत जा. तुम्ही माहेराहून 4-5 भांडी घेऊन आले का? झागेदारी झाली का? सासरे बोला शिवाय देते. काय केलं होतं माझ्या नवऱ्यानं तुला माहिती का? अय पप्पेची अरे तिचे त्याच्या बाईन 3 जणांनी गुळची बदली करून घेतल्या होत्या. असं गडी नेमून होता. त्याला जर पाटी द्यायची लिहायची दुपारी, तर ते रात्री साठा घेऊन यायचं. असा होता तुझा नवरा. सासरे बोला शिवाय देते. माहितीये का तुला काय? हां. आणि आपण ज्या गोष्टीत माहित नाही त्या गोष्टीत परत जाऊ नका. आणि सुना तुम्ही थोडं सासूबाईला आई माना. आणि सासा तुम्ही टनटन उडे हाणू नका. हां. आणि तुम्ही सुनबाईच्या नावानं खडा फोडायचं थोडं बंद करा. हां. तुम्ही म्हणाल हिची आई अशी, हिचा बाप तसा. साडे दिलं आणि पीसच राहिला. अरे काय एवढे बेकार आहेत का आपण? तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय 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 जगातच 1 नंबर. माझ्या सुनाला तोंडच नाही. सुनबाई लगेच चहाच घेऊन येणार. आत्याबाई चहा. हां. जगलाही येड आहे. फक्त गोड बोला. आणि म्हातारे बिल्लाई काम करेल. म्हातारी सासूबाई. आणि सासूबाई काय म्हणती? माझ्या डोळ्या देखत सुनबाईला आणायचे. डोळ्या देखत अजून माझे डोळे आहेत. डोळ्या देखत आणायचे. आण बाई आण. तुला अजून सुनांचा झटका माहित नाही बाई. हां. जानेवारी मध्ये सुनाली का एप्रिल मध्ये तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच झालं बाई. तुम्ही मला शिवाय देते. मेल्याने ह्याला कोण बोलवलं आणि ह्याची जिरली. तुम्ही मला फक्त शिवाय देऊन पाय बाई. तू मेलीच. आणि तिला म्हणलं मोठ्या पोराचं छोट्या पोराचं लग्न नको 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 नको. मी गेल्यावर पहा. नको 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 म्हणले का? पहिला नाही एवढी जिरवली आणि दुसरी कायला आणायची. अरे सुन कोण येते? चावी तो काय येऊन घरीला. ए बऱ्या. हा थोडं सुना तुम्ही थोडं गोड बोलत जा. गोड बोलला ना सगळे काम होतात. गोड बोला. आणि म्हातारी बिल्लाही काम करेल. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी आले ना पाहुणे रावळे, तुम्ही एकच काम करायचं. हो आमच्या आत्तेबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. उठलीच म्हातारी. घेतलीच भांडे आणि निघालीच घासायला. आणि म्हातारी म्हणली की साबण खलास करील, पण भांडी आय 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 आय. आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आता घरी गेला काय काम असलं ना, तुम्ही माझ्या आत्याबाई नाही धरू का तुमचं पाय. अरे मथाने म्हणा माऊली जवळ करतो दाण्यात ठेवलं का काय. म्हणून आई तुम्ही माझी आत्याबाई नाही. मला जन्म दिलेला आई फक्त 18 वर्षापर्यंत. आणि तुम्ही माझी आई
तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याच लेकरू आलंय, सासरा बापासारखं प्रेम करत, सुंदर संसार करत, मला बी आई म्हणत, आणि तू कशाला चपात्या करते? होके बाजूला मी आहे ना. ओके. जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनमाय टीव्ही पुढं आणि म्हातारी चुली पुढं, आणि इकडं टीव्हीला मालिका लागली, तुझ्यात माझा जीव रंगला. हा आहे का? आणि हे आहे ना, तुझ्यात माझा जीव रंगला, हे फेमस आहे वाक्य आपलं जावरकरचं. आणि हे पसंत झालं म्हणजे असे अंकुश साहेबांना. आणि ते आले आणि मी गाडीतून त्यांच्या घरी उतरलो. महाराज कीर्तनात मस्त असं केलं पाहिजे, तुम्ही काय जरी घेतलं नाही चालेल, पण एकच घ्या, तुझ्यात माझा जीव रंगला. हा, आणि तसा तर त्यांचा जीव आमच्यात रंगलाय. म्हणजे असं प्रेम लावतात तुमच्याकडचे लोक. म्हणजे महाबळेश्वरीकडं म्हणजे थोडं चांगले, आणि थोडं हसत जा. मग अशी सांगलं हसत जा. आणि ज्याला हसता येतं तर 4 माणसं बसता येतं आणि गर्दीत घुसता येतं. म्हणून एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो आणि भित्तीला टेकून बसतो आणि उदबत्ताच्या वाताच्या नाकातच घुसतो. हा, एक कीर्तन संपलं, एक म्हातारी गटली मायापाशी. म्हणलं आजी माय कसं चालला पोराचा संसार? वाटोळं झालं वाटोळं. हा, म्हणलं पोराचं का पोरीचं? कोणाला सांगू नका, पोराचं. म्हणलं कसं काय? सुनमायला बेकार. म्हणलं आजी माय, म्हणलं स्वयंपाक कोण करतं? कोणाला सांगू नका, पोरालाच करावं लागतं, पोरालाच. मी म्हणलं कसं काय? सुनमायला बेकार. मी म्हणलं तुला काय करते? नसते टीव्ही बघते, नसते टीव्ही. मी म्हणलं बघून दे ना, पण मला जे मालिका बघायच्या ते बघून देत नाही. एवढा हळू बोलता तरी तुम्ही ध्यान देऊन ऐकत आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. म्हणलं आजी माय झालंय पोराचं वाटोळं, लेकीचं कस काय, जावायचं कस काय? जावाचं नाव घेतलं की म्हातारी पेटूनच सुटली. माझं नाव आहे सोनं, सोनं. माझ्या लेकीला एवढं प्रेम लावतंय, तिला खाटाच्या खाली उतरूनच येत नाही. आणि इकडं तरी तेच चालेल आणि तिकडं पळत इकडं जळत. ए म्हातारी, ऐ म्हातारी, म्हातारी आता उरकायचं का? चष्मा आजी माय खुर्चीवर बसलेले साहेब उरकायचं का? विठाला 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 तुमचा आता तुमचे पाय दुखत असतील, गुडघे गुडघे. बसा खुर्चीवर. जागात नाही तर काय बसणार म्हातारी? हाय का कोणाची खुर्ची? हे बरं, तुला काय दुखून आलं? उठ बस इथं. त्या आजी माईला खुर्ची नेऊन दे तिथं. तिथं नाही, बसा बसा आजी माई, या तिथं या. आय आय पप्याची आजी. म्हातारी कोणाची नाही. म्हातारा माया नाही चित्र म्हणजे तुमचे थोडे थोडे चांगले. हा, एक म्हातारे एका कंडक्टरला मोठमोठ काजू बदाम द्यायची. ऐका, 1 महिने झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, ते असं फुगलं कंडक्टर. त्याचं वजन झालं 50 किलो, 50च्या 70 किलो झालं. खपक्याच्या खपक्यात असे त्याचे पुढचे गुंडे तुटूनच गेले.
आणि ते 3 महिने झाल्यानंतर विचारलं आजी माय काय माझं प्रेम बसलंय का मी नातवासारखा दिसतो का भावासारखा दिसतो. ती म्हणली बाबा काय नातवासारखं काय पोरासारखं, माझं वय झालंय 9, माझ्या तोंडात एकही दात नाही, मी बदाम काजू चगळून चगून फेकून दिलं बरं वाटतं म्हणून चगळीला तुला देते. त्या कंडक्टरच्या हातातलं मशीन गळगळ आलं. त्या कंडक्टर चालू एसटीतून उडी टाकली. ही चित्र असतात. बसा खाली, दुखता तिथं तिथं बसा ना. ओय म्हातारी कुणाची नाही लई. म्हातारीला सांभाळणार कोणी वर दे म्हातारीला. आजी माय कोण सांभाळत तुम्हाला. आले का इथे इथंच येत पाहुणे आहेत पण त्यांना कोण सांभाळत ते खरं आहे ना. तुमचे का तुमचे हा म्हणजे बरे बरे. आणि लेकरं बुकर कुठं आहे. हा आणि म्हातारी चित्र असतात. आणि सून गेली एसटी मध्ये 3 पोरं घेऊन आणि गर्दी होती. आणि त्या कंडक्टरना सांगितलं सून बघा बाई लवकर लवकर सांगा तिकीट, पहिलंच गर्दी एवढ्या लोकांचं काढायचं आहे. म्हणले काही ओळखू येत नाही. म्हणले वय सांगा ना. म्हणले ते सून म्हणले पहिल्याचं 5, मधल्याचं 5.5 आणि तिकडच्या पोराचं 6. त्या कंडक्टरच्या हातातलं मशीन गलगला हलू लागलं. तो कंडक्टर म्हणला बाई तिकीट द्यायचं असेल तर देऊ नका पण थोडं 9 महिन्याचं तरी गॅप ठेवा ना. आणि ती सून काय म्हणते कंडक्टर मी काही येडी नाही, हे मधलं पोरग माझं नाही, मग जावाचं आहे जावाचं. असले सुन इच्छित्र. हा तशी आता वेळ खूप जात उरकायचं का. हा उरकायचं का तुम्ही मला मारणार आहे. गीता भावता काय सोना खंडची कुळीकडे मत तारीख वाटते तुका म्हणे मजा करण्याची सेवा तरी माझ्या देवा मार नाही कुळीकडे पुत्र वजासाठी करतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली